तर 2 दिवसात विक्रमी पाऊस झालेला आहे आणि त्यासोबत परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। पावसाचा हाय अलर्ट 21 तारखेपर्यंत असल्याची माहितीही यावेळेला गिरीश महाजनांनी दिली आहे। राज्यातील 12 मृत्यूंपैकी 9 जण नांदेडमधील असल्याचं देखील महाजनांनी यावेळेला सांगितलं। यात गेल्या 2 दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय। रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे। जवळपास 5-6 म्हणजे पुण्याचा घाट, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, मला वाटतं या ठिकाणी 6-7 ठिकाणी रेड अलर्ट आहे। पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। गेल्या 2 दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे। स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं, रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती, रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता। पण मला वाटतं आता परिस्थिती निवळत चाललेली आहे। मी नांदेडला आलो, पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता। पण मला असं वाटतं की अजून 21 तारखेपर्यंत हाय अलर्ट दिलेला आहे। कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये, कारण इथे जवळपास 9 कॅज्युअल्टी झालेल्या आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत। म्हणजे 11-12 जण राज्यामध्ये दगावलेत, त्यापैकी 9 जण हे नांदेड मधलेच आहेत। आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दामहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला पाठवलेलं आहे। तिथली परिस्थिती, तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो। तर राज्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। सद्यस्थितीचा नक्की अहवाल काय सांगतोय ते आपण पाहतो आहोत। पुढील 24 तासांसाठी रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरती पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलाय। तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, नाशिक, घाट त्याचसोबत चंद्रपूरला बुधवारी सकाळी 6 पर्यंत पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलाय। सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलाय। तर 2 दिवस समुद्रात 3.3 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळणार आहेत। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या। तर पालघर मोरी गावामध्ये 120 तर सावंतपाडा परिसरामध्ये 44 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलंय। तर रत्नागिरीच्या जगबुडी, शास्त्री, वशिष्ठी, काजळी, कोदावली, बावन नदी या धोका पातळीवर असल्याची देखील माहिती आता समोर येते। तर ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीनं बदलापूर आणि जांभूळपाळा या ठिकाणी इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे। तर ठाण्यातून 610 नागरिकांचं, तर पालघरमधून 497, तर रत्नागिरीमधून 5 जणांचं तात्पुरतं स्थलांतर जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तर नांदेडच्या मुखेडमध्ये एसडीआरएफचं एक पथक तैनात करण्यात आलेलं असून 293 जणांचं सुखरूप स्थलांतर करण्यात आलं।